अहो मोठ्या मास्तरीनबाई तुम्ही काय उगाच अहो रडते कशाला? रडते कशाला? कुणालाच काहीच होणार नाही. बाबा आम्ही आपल्या यागळाविषयी बोलत होतो, अशी चर्चा चालली होती. हो अहो ही वेळ नाही ह्या चर्चेची. हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर सगळं झालं ना, ठरलेल्या मुहूर्तावर अक्षता पडल्या ना, आता विधी सुद्धा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. होणार ना? अधिपतीराव तुम्ही गप्प का? तुमची इच्छा नाहीये का? नाही नाही अहो असं काय नाही मोठ्या मास्तरीनबाई, असं काय नाही बघा की. असं खरंच काय नाही ना? नाही नाही काय नाही. चला गुरुजी वाट बघतायत. ठीक आहे जाऊ तुम्ही, येतो आम्ही. नक्की ना? नक्की नक्की लोडच घेऊ नकाच तर. बघा नक्की. अहो वय मास्तरीनबाई मी तुम्हाला काय म्हणलं, डोरलं बांधणार तुमच्या गळ्यात, मग 7 फेरे होणार, मग 7 जन्म. विचार करा. पक्का विचार करा म्हणत होतो. विचार करा पक्का लग्न मारा शिक्का. हेच सांग अहो बाबा आता घेऊ. हे सांगत होतो मी. काय मास्तरीनबाई? माझा विचार झालाय पक्का. आता लग्न. तुम्ही सांगा पुढच्या विधीची तयारी करायला. अधिपतीराव तुम्ही दोघे ना बाहेर जा ना, मी तिला तयार करून आणते. हा चला बाबा, चला काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं ह्यो तामजाम काय उगाच केलाय वय? आम्ही आमच्या आई साहेबांनी चाललेलो आहे. असा जरा असा. वधूच्या आईला बोलवा. मी बोलावते. अक्षू काय होते हे? काही नाही. आणि तुझं लग्न आता होतंय ना, आपण नको उगाच निगेटिव्ह बोलायला. निगेटिव्ह आम्ही नाही, तुम्ही बोलत होता. चुकलं माझं. आई नको काळजी करूस. अक्षू आई आहे ग मी. तू नाही म्हणालीस तरी काळजी सुटते का? आई तुला गुरुजींनी बोलावलंय. हो आले. हा इरा तू हिच्या जवळ थांब, हिची काळजी घे. हा मी आलेच. तिने घेतली तेवढी काळजी पुरेशी आहे, अजून नको. जा तू. माझं अजून काही वाटोळं करणं बाकी आहे का? सॉरी. अगं इरा आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. आई एक नंबर की मूर्ख आहे, मूर्ख. झालीस का तयार? हो. बोलवलंय का? नाही आम्ही आलोय. आम्ही हे कोण आहेत? मला विधींना जायचंय. सॉरी, एक्सक्यूज मी. थांब.
कमल तुम्ही या बसा. हात जोडायचे आहेत, मनामध्ये गणेश वंदना करायची आहे. ओम गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यश्च वो नमो नमो कृत्सेभ्यो कृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विश्वरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमः. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवायै सतत नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतां प्रणतास्मताम्. हे बघा तुम्ही इथून निघून जा. जा इथून प्लीज. अक्षरा प्लीज 2 मिनिट ऐक, माझं खूप महत्वाचं बोलायचंय मला. नाही नाही हे बघा माझ्या लग्नापेक्षा आता माझ्यासाठी काही महत्वाचं नाहीये. त्याच संदर्भात आहे अक्षरा. मला नाही ऐकायचंय हो. प्लीज जाऊ दे मला. कमल अक्षरा सोडा मला. 2 मिनिट ऐकून घे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही दार उघडलं नाहीत ना तर मी ओरडेन. ना मी ओरडेन. हे? अगं ती काय बोलतात ते एकदा ऐकून तर घे. सोड. गप्प बस. मी घेऊन आले त्यांना. चला नवरी मुलीला बोलवा, मुहूर्त चाललाय. हो हो हो. हिराबाई सुनबाई कुठे आहेत? हो येते. म्हणजे येते 5 मिनिटात येईल. ती आवरत होती ना, येईल. आपण त्यावर चालू करू शकतो ना. तू अक्षराला घेऊन का नाही आली सोबत? मला ती म्हणाली की तू जा मी येते, मग मी आले. ओम युवा सुवासा अपरिवित आकाशौ श्रेयान् भवति जायमानः तन्धिरा सह कवय उन्नयन्ति स्वाध्यो ओ मनसा देवयन्तः. ओम सहिरत्नानि दाशुषे सुवाति सविता भगाः तं भागं चित्रमीमहे. ओम ती काय म्हणतात ते एकदा ऐकून तर घे. चंचला ऐक. हे बघ तुला ह्यांच्याबद्दल माहित नाहीये. जर भुवनेश्वरी मॅडमना कळलं ना की तू ह्यांच्या बरोबर आहेस तर त्या तुला आणि मला दोघींना ओरडतील. माझ्याच मावशीबद्दल तू नको सांगू मला. गेली 22 वर्ष ओळखते मी तिला. ती काय करू शकते ना मला चांगलं माहिती. मग तरी तू असं का करतेस? कारण त्यांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हो अक्षरा प्लीज ऐक माझं. माझ्यावर विश्वास ठेव, नको करूस हे लग्न, कारण हे लग्न फ्रॉड आहे. हे काय बोलताय तुम्ही? देवा शपथ खरं सांगतोय अक्षरा. त्यांना त्यांच्या मुलाचं सुख वगैरे काही महत्वाचं नाहीये. त्यांना फक्त त्यांचा हट्ट महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या तुझा कळसूत्री बाहुलीप्रमाणे उपयोग करून घेत आहे. कारण अधिपतीच्या मनात तू घर करून बसली आहेस. आणि अधिपती इतर कुणाशी लग्न करणार नाही, त्यांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून त्या तुम्हा दोघांचं लग्न लावून देत आहेत अक्षरा. त्यांना चांगलंच माहिती आहे की तुझा आणि त्याचा कधीच पटणार नाही. अधिपती कधी शिकणार नाही आणि तुला न शिकलेला नवरा चालणार नाही. अक्षरा एवढंच नाही ग, तू त्यांना आकडू आणि उर्मट वाटतेस. तुम्ही दोघेही जवळ आलात तर मनाने दूर जाल. एकदा तुला अधिपतीच्या मनातून बाहेर काढलं तर घरातून बाहेर काढणं मुश्किल नाही. हे बघा मला तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. एकतर हे सगळं जरतरवर बेतलेलं आहे आणि मुळात भुवनेश्वरी मॅडम मूर्ख नाहीये. अगं त्या मूर्ख नाहीयेत म्हणून तर हे सगळं करतायत. अगं तुला माहितीये, मला माहितीये, अधिपतीला माहितीये, सगळ्यांना माहितीये की तुम्हा दोघांचं पटणं कठीण नाही तर अशक्य आहे. आणि म्हणूनच भुवनेश्वरी मॅडम हे सगळं करतायत. अक्षरा त्यांची ना एक फिलॉसॉफी आहे की माणसांना जेवढं जवळ आणलं ना तेवढं ते लांब जातात एकमेकांपासून. आणि म्हणूनच त्या तुम्हा दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तुम्ही दोघं लांब जाल. हे बघा कमल तुमचं झालं असेल तर तुम्ही जाय, निघा आता. माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. अगं येडी का खुळी तू. ते काय सांगते ते एकदा ऐकून तर घे. अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. आणि या समजाची म्या साक्षीदार आहे. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. तू तिच्या टाईपचीच नाही ग. तिला नाही का उठ म्हटलं का उठणारी आणि बस म्हणलं का बसणारी सून पाहिजे. पर तू तशी नाही. ती
तिला बी माहित आहे आणि तुला बी, आणि तरी बी ती तुमचं लग्न लावायले. तिच्या फिलॉसॉफीवर तिला तुला बाहेर पण काढायचंय आणि तुम्हाला दूर केल्याचा कलंक बी स्वतःच्या माथ्यावर घ्यायचा नाही. पण मला कळत नाहीये, तू हे सगळं मला का सांगतेस? भुवनेश्वरी मॅडम तुझ्या मावशी आहेत आणि अधिपती भाऊ आहेत ना? अधिपतीचं माझं लगीन ठरलं होतं हे माहितीये का तुला? अगं माझी मम्मी आणि मावशी सख्या बहिणी नाहीत. आजीनं सांभाळलेलं माझ्या मम्मीला. आमचं काय रक्ताचं नातं नाही. हे बघ चंचला, तुला एक गोष्ट सांगते. आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांच्याच फॅमिलीजमध्ये प्रॉब्लेम्स असतात, तसे चव्हाट्यावर आणायचे नसतात. तू ह्यांच्या नादाला लागू नकोस. प्लीज अक्षरा, तू त्या अधिपतीशी नको लग्न करूस, बर्बाद होशील तू. अक्षरा प्लीज ऐक माझं, तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? अगं ह्यात माझा काहीच स्वार्थ नाहीये, तू नको करूस माझ्याशी लग्न. पण अक्षरा, जर तू अधिपतीशी लग्न केलंस तर तुझ्या पायावर तू कुऱ्हाड मारून घेशील. अक्षरा प्लीज ऐक माझं, नको करूस त्याच्याशी लग्न. हे लग्न देवीच्या मंदिरात लागलंय. आता उरलेले विधी न करून काहीही बदलणार नाही. अगं मावशी तुला इकून खाईल. आता जे होईल ते होईल. अक्षरा, पुढे खूप मोठी दरी आहे ग. तुझा वापर करून त्या तुला कधी फेकून देतील तेही तुझी बदनामी करून तुलाही कळणार नाही. अगं हेच होणार आहे. मावशीचा फक्त एकदा इगो हर्ट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. चला नवरी मुलीला बोलवा लवकर. एवढा वेळ का लागतोय? कुठं अडकली नवरी मुलगी? अजून आली कशी नाही? आली आली, नवरी मुलगी आली. अक्षरा, त्यांची ना एक फिलॉसॉफी आहे की माणसांना जेवढं जवळ आणलं ना तेवढं ते लांब जातात एकमेकांपासून. मावशीचा फक्त एकदा इगो हर्ट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. ओ सुनबाई, किती उशीर? आ शिकलेला नव तुम्ही मास्तरीन बाई. मग येळेची काहीतरी किंमत ठेवा. इथं मुहूर्त सारून चाललाय. सगळ्या गोष्टी येळच्या येळी व्हायला नको का? आ मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडले नाही. हो काय बसा आता जोडीन मग. हा पटशिरी बसा. चला आता आपण विधी सुरू करूयात.
हे मंगळसूत्र हातात घ्यायचंय आणि त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचंय. ओम हरिद्राम सुवर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्याहि देवित्वं प्रतिगृह्यताम्. ओम हरिद्राम चूर्णयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकार मुख्याहि देवित्वं प्रतिगृह्यताम्. हे मंगळसूत्र नवरी मुलीच्या गळ्यात घालण्याआधी मी जो मंत्र सांगेन तो माझ्या बरोबर म्हणायचं. म्हणा. मांगल्य मांगल्य तंतु नानेन्य तंतू नानेन मम जीवन मम जीवन कंठे बधनामी कुठे बुद्धिमानी. हे बद्धनामी. हा तेच. तुम्ही म्हणा. कंठे बधनामी. मम. नाही नाही. कंठे बधनामी. कंठे ब ब ध ध ना नामी. सुभगे साजीव सुभगे साजीव शरद शतम. शरद शतम. आता दोघांनी हात जोडायचे आहेत आणि कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततन्नमः. नमः प्रकृत्ये भद्राय नियतां प्रणतास्मदां. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरे एवमेव त्वया कार्यत् मम वैरी विनाशनम्. कुलस्वामिनि कुलदेवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. हे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात घालायचं आहे. आता सात जन्म. आता सात जन्म. सात जन्माची सोप. सात जन्माची सोप. ओम श्रेष्ठते लक्ष्मी च पत्न्या पहोरार्त्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यातम्. कृष्णन्निखाणः मुम्मैखाण सर्वलोकं मैखाणः. ओम मांगल्यतन्तुनानेन भर्तु जीवन हेतुना कंठे बध्नामि शुभे सजीव शरदः शतम्. आता नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. चला. नवरदेवाने नवरी मुलीच्या भांगात कुंकू लावायचं आहे. ओम श्रीष्ठते लक्ष्मी च पत्न्या पहोरार्त्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यातम्. कृष्णन्निखाणः मुम्मैखाण सर्वलोकं मैखाणः. झालं. सगळं झालं. मंगळसूत्र घातलं, तिच्या भांगात कुंकू भरलं, लग्न पण लागलं. हे दोघं ना आता डिवोर्सी म्हणून बाहेर पडतील ना तेव्हा कळेल त्यांना. आणि आपल्या नशिबात पण काय डिवोर्सीशी लग्न करणंच लिहिलंय. एक शिक्षिका इतकी मूर्ख कशी काय असू शकते? तेच ना. मावशीनं ना सिद्ध केलं. शिक्षण नाही, डोकं लागतं. डोकं. नुसतं डोकं नाही तर पैसा पण महत्वाचा आहे. आणि भुवनेश्वरी मॅडमकडे दोन्ही आहे. पैसाही आहे आणि डोकंही आहे. फार शातीर आहेत त्या. खरंच मानलं पाहिजे त्यांना. आता नवरा नवरीची गाठ बांधण्यासाठी मुलाच्या बहिणीने स्टेजवरती यायचं आहे. मुलाला बहीण नाही. मग मुलीची बहीण.
मुलीला पण नाहीये बहीण. आई नाही का चालणार? नाही, तो मान बहिणीचाच असतो. बहीण तुझ्या स्वार्थासाठी बांधतेस तू ही गाठ. आई, मला परत तोंड दाखवू नकोस इरा.